तुम्हालाही हेडेकचा प्रॉब्लेम आहे का? तर हेडेक किंवा डोकेदुखी ही खूप साऱ्या प्रकारची असू शकते. मग त्याच्यामध्ये एक प्रकार येतो मायग्रेनस हेडेक. तर मायग्रेनस हेडेक हे खूप डेंजरस आहे का? की यावर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा व्यवस्थितपणे पूर्णपणे यामधून बरे होऊ शकतो का? तर मी डॉक्टर सारिका. आजचा आपला टॉपिक आहे मायग्रेनस हेडेक, त्याची कॉजेस आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर मायग्रेनस हेडेक हे होतं काय यामध्ये? तर यामध्ये काय होतं, ब्रेन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पूर्णपणे चेंज होऊन जातात आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या नर्व फंक्शन्सवर होऊन जातो किंवा नर्वस सिस्टीम अफेक्ट होऊन जाते. तर याची काय कॉजेस आहेत, कारणे म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण पाहिलं आपण तर स्ट्रेस. तर स्ट्रेस हा खूप दिवसांपासूनचा स्ट्रेस जो असतो त्यामध्ये हेडेक होऊ शकतं. त्याबरोबरच वेगवेगळी कारणे म्हटलं तर हार्मोनल चेंजेस. मग हार्मोनल चेंजेसमध्ये ज्या वेळेस मेन्स्ट्रुएशनमध्ये इस्ट्रोजन लेवल वाढते त्यावेळी सुद्धा हेडेक होऊ शकतं. स्लीप डिस्टर्बन्स हा सुद्धा एक कॉजेस आहे. आपल्याला आपली झोप रेग्युलर घेतली पाहिजे. ज्या वेळी इरेग्युलर झोप असेल किंवा आपल्याला पुरेशी झोप मिळालेली नसेल त्यावेळी सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. डाएट फॅक्टरमध्ये आपण जर पाहिलं तर जे लोक जास्त प्रमाणामध्ये चीजचा वापर करतात किंवा खूप दिवसांचं चीज खाल्लेलं असेल, अल्कोहोल, रेड वाईन त्यामध्ये जर अतिप्रमाणामध्ये होत असेल, चॉकलेट, कॅफेन आणि कॅफेनची सवय असेल आणि ते अचानकपणे बंद केलं तर कधी कधी सेन्सरी स्टिम्युलायमध्ये सुद्धा मायग्रेनस हेडेक होतं. मग जर जास्त लाऊड म्हणजे मोठ्या आवाजामध्ये आवाज असेल, म्हणजे खूप जसे की बँजो असेल, डीजे असेल, डॉल्बी असेल, खूप जास्त ब्राईट लाईट असेल लग्नामध्ये किंवा फंक्शनमध्ये, स्ट्रॉंग स्मेल असेल, अशाचा ज्या व्यक्तींना त्रास होतो स्ट्रॉंग स्मेल किंवा अतिप्रमाणामध्ये, त्यावेळी सुद्धा हेडेक होतं. वेदर चेंजेसमुळे होऊ शकतं. फिजिकल एक्झर्शनमध्ये जर ओव्हर एक्झर्शन झालेलं असेल त्या व्यक्तीचं, मेडिकेशनमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जर ती लेडी घेत असेल, कधी कधी जेनेटिक प्रॉब्लेमसुद्धा असू शकतो. डिहायड्रेशन झालेलं असेल खूप, आणि जर हेल्थ कंडिशन खूप ढासळलेली असेल त्या व्यक्तीची, म्हणजे डाएट फॅक्टरमुळे म्हणा किंवा एखाद्या आजारामुळे म्हणा. आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला जसं माहीतच आहे खूप साऱ्या मेडिसिन असतात, बट सिम्पटम सिमिलॅरिटीवरती ह्या मेडिसिन डिपेंड असतात. बट मी आज काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे. तर नॅट्रम कार्ब सगळ्यात पहिली मेडिसिन पाहिली आपण तर 30 पोटेन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. तर ह्याची कॅरेक्टरिस्टिक्सचं हेडेक असतं. त्यामध्ये काय होतं, ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी हेडेक चालू होतं. दुपारी खूप व्हायलंट टाईपमध्ये हेडेक होतं आणि जसं जसं सूर्य मावळतीला येतो तसं तसं हेडेक कमी व्हायला सुरू होतं. तर हे नॅट्रम कार्ब किंवा नॅट्रम मूर याचं कॅरेक्टरिस्टिक्सचं हेडेक आहे. तर आपण 30 पोटेन्सीमध्ये 3 ते 4 थेंब 2 वेळा पेशंटला देऊ शकतो. स्पायजेलिया 30, तर यामध्ये काय होतं, लेफ्ट सायडेड हेडेक असतं. मग आपण सकाळी 2 थेंब, दुपारी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब पेशंटला देऊ शकतो. आयरिस वर्स 30 पोटेन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. तर हे होतं कधी, तर गॅस पोटामध्ये झालेला असेल, खूप प्रमाणामध्ये ॲसिडिटी झालेली असेल आणि त्यामुळे आपलं हेडेक जर होत असेल तर, म्हणजे इनडायजेशनमुळे जर हेडेक होत असेल, ॲसिडिटीमुळे हेडेक होत असेल, तर आपण सकाळी 2 थेंब, दुपारी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आयरिस वर्स 30 पोटेन्सीमध्ये पेशंटला देऊ शकतो. समटाईम आपण 200 पोटेन्सीसुद्धा देऊ शकतो. R16 ड्रॉप हा म्हणजे समाईक म्हणजे कंबाईन ड्रॉप आहे. हा ड्रॉप आपण सकाळी 10 थेंब आणि संध्याकाळी 10 थेंब
मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन आहे, हे सुद्धा देऊ शकतो पेशंटला. बेलाडोना 200 पोटेन्सीमध्ये व्हायलंट टाईपचं हेडेक असेल, त्याबरोबरच पेशंटला जर बीपीचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे अचानक बीपी जर त्या व्यक्तीचा खूप वाढत असेल, तर आपण सकाळी 2 थेंब, दुपारी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब त्या पेशंटला देऊ शकतो. थ्रॉबिंग टाईपचं पेन त्या फोरहेडमध्ये असतं पेशंटला, म्हणजे ह्या समोरच्या बाजूमध्ये हेडेक त्या पेशंटला होऊ शकतं. लास्ट मेडिसिन म्हटलं तर नॅट्रोमोर. यामध्ये सुद्धा थ्रॉबिंग आणि क्रॉनिक टाईपचं हेडेक असतात. जास्त करून यंग गर्ल्स किंवा यंग बॉईज जे असतात, जे स्कूल गोईंग गर्ल्स असतात किंवा बॉईज असतात, यामध्ये हे हेडेक होऊ शकतं. तर अशा पेशंटला आपण नॅट्रोमोर 1 पोटेन्सीमध्ये देऊ शकतो किंवा 200 पोटेन्सीमध्ये त्या पेशंटला आपण हे मेडिसिन देऊ शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. त्याबरोबरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.